मंडळी, सध्या लग्न म्हटलं की लयच विचित्र बातम्या समोर येत आहेत. कुणाचं लग्न जमत नाहीये तर कुणाचं जमलेलं मोडतंय. कुणाची होणारी बायको पळून जाते तर कुणाचा होणारा नवरा फसवणूक करतोय. काहींची लग्नानंतरची लपडी बाहेर पडतायत तर काही ठिकाणी हुंडा देत नाहीत म्हणून मोडतायत. आता तुम्हीच बघा, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातलं एक लग्न. ते लग्नाच्या 8 दिवसावर मोडलं. ते पण कधी? तर सगळी खरेदी बिरेदी झाल्यावर. ते कशासाठी? तर पोरगी माझ्याशी नीट बोलत नाही म्हणून. पण या लग्नात विषय असा आहे की मुलगा PS आहे तर मुलगी ही जरांगे आडनावाची आहे. आता जरांगे आडनाव आहे म्हटल्यावर या गोष्टीची जोरदार चर्चा तर होणारच ना. त्यामुळेच हे लग्न मोडलेलं प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्न मोडामोडीमध्ये आता नेमकं खरं कोण, असा प्रश्न आपल्याप्रमाणेच पोलिसांसमोरही आहे. पण म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? धूमधडाक्यात साखरपुडा झालेलं लग्न 10 दिवसांवर येऊन नेमकं कशामुळे मोडलं? मुलाकडच्यांनी मुलगा PSI असल्याचा गैरफायदा घेतला की मुलीकडच्यांनी जरांगे आडनावाचा गैरफायदा घेतला? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहताय विषयच भारी. मंडळी, लग्न म्हणजे काय? तर दोन जीवांचं मिलन आणि दोन परिवारांचं नवं नातं तयार होण्याचा सोहळा. पण अलीकडच्या काळात होत असलेल्या काही घटना पाहता या पवित्र सोहळ्यावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी हुंड्याच्या आणि हुंडाबळीच्या समस्येनं त्रस्त असलेला आपला समाज आता वेगवेगळ्या नव्या समस्यांना सामोरा जातोय. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातच एका मुलाची आर्थिक फसवणूक एका लग्न करणाऱ्या मुलीने केली होती. तर आता पुन्हा बीड जिल्ह्यातूनच एक नवीन प्रकरण समोर आलंय. नोव्हेंबर 2025 मध्ये बीडच्या गेवराई तालुक्यातील मातोरा या गावातील जरांगे कुटुंबातील मुलीचं लग्न जवळच्याच चकलांबा गावातील PSI असलेल्या पवन निंबाळकर या मुलासोबत जमलं होतं. पण लग्नाच्या 8 दिवस अगोदर हे लग्न मोडलं. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीकडच्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की मुलगा नातेवाईकच असल्याने आणि बीड पोलीस स्टेशनलाच PSI असल्याने नवरीच्या घरच्यांनी आणि नवरीने लग्नासाठी आनंदाने होकार दिला होता. तर नवरदेव PSI पवन निंबाळकर यालाही मुलगी पसंत पडल्याने लगोलग 14 डिसेंबर 2025 रोजी मातोरा गावातच दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत जंगी साखरपुडा करण्यात आला. कुटुंबातली एकुलती एक मुलगी असल्यानं आणि जावई PSI असल्याने मुलीच्या वडिलांनी साखरपुड्यात काही कमी ठेवली नाही. जावई बुवाला 7 ग्राम सोन्याच्या 2 अंगठ्या केल्या. बाकी मंडप, आलेल्या पाहुण्यांना जेवण वगैरे असा सगळा जवळपास 4-5 लाखांचा खर्च केला. मुलाकडचेही गाड्यांचा ताफा घेऊन आले. नवरीला 4 ग्रामची अंगठी घेऊन आले. मुलाची गाड्यांच्या ताफ्यातून रॉयल एंट्री, केक कटिंग वगैरे करून जोरदार साखरपुडा झाला. त्याच दिवशी 21 एप्रिल ही लग्नाची तारीखही नक्की करण्यात आली. लग्नाला 4-5 महिन्याचा वेळ असल्यानं बोलण्या चालण्यातून एकमेकांची चांगली ओळख व्हावी या हेतून नवरदेवाने नवरीला तब्बल 23,000चा ओप्पो मोबाईल गिफ्ट केला. त्यावरून त्यांचं अधूनमधून बोलणं सुरू झालं. त्यानंतर नवरीच्या घरचे लग्नाच्या तयारीला लागले. मुलीकडचे शेतकरी असल्याने पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. त्यातूनच 2 लाखांचा लग्नाचा बस्ता देखील खरेदी झाला. नवरीला सोबत देण्यासाठी 50-60 हजारांची भांडी खरेदी केली. लाखभर रुपयांचं फर्निचर बुक केलं. 1000-1200 लग्नपत्रिका छापल्या. नातेवाईकांच्या घरोघरी जाऊन पत्रिका वाटून झाल्या. इकडे मुलाचं आणि मुलीचं फोनवर बोलणं सुरू होतंच. त्यानंतर भरभर दिवस गेले आणि लग्नाचा महिना उजाडला. सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालं. पण या आनंदाला ग्रहण लागेल असा कोणीही विचार केला नव्हता. नवरदेव नवरीने लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी पुण्याला जायचं ठरवलं. त्यानुसार 7 एप्रिल रोजी नवरदेव, नवरी आणि 2 भाव असे सगळेजण पुण्याला खरेदीसाठी आले. पण नवऱ्या मुलाने यांना एका दुकानात सोडलं आणि स्वतः मित्रांसोबत दुसरीकडे खरेदीसाठी निघून गेले. त्यावेळेस खरेदीसाठी आलेल्या नवरीच्या भावांनी नवरीसाठी 90 हजारांची खरेदी केली. यांची खरेदी झाल्यानंतर सगळे सोबत परत गावाकडे निघाले. पण गावाजवळ गेल्यानंतर तिसगाव इथं नवरा मुलगा गाडीतून उतरला आणि त्यांना तुम्ही पुढं, आम्ही आलोच म्हणत जायला सांगितलं. आणि जाताना मुलीला गिफ्ट दिलेला मोबाईलही सोबत घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने नवरीच्या भावाला फोन करून चकलांबा इथं त्याच्या घरी बोलावलं. नवरीच्या घरच्यांना वाटलं की लग्न जवळ आलंय तर काही कामानिमित्त बोलावलं असेल. म्हणून नवरीचे वडील, काका, भाऊ असे 5-6 जण पाहुणे मंडळी नवरदेवाच्या घरी गेले. तिथं नवरदेवाचे आईवडील, मोठा भाऊ आणि मामा अगोदरच उपस्थित होते. त्यानंतर तिथं सर्वांसमोर नवऱ्या मुलाने मुलीच्या घरच्यांना सांगितलं की त्याला त्यांच्या मुलीसोबत लग्न करायचं नाहीये. हे ऐकून नवरीकडच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 8-10 दिवसांवर आलेलं लग्न, सगळी तयारी झालेली असताना ऐन वेळेला मोडायच्या विचारानेच त्यांना जाम टेन्शन आलं. त्यांनी मागचं कारण विचारलं असता PSI मुलाने सांगितलं की मुलगी गावाकडची असल्यानं त्याला शोभत नाहीये. लग्ना अगोदर भेटायला नाही म्हणते, तसेच फोनवर बोलताना बायकोसारखी बोलत नाही. हे कारण ऐकून मुलीच्या घरच्यांनी मुलाला आणि त्याच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्यानंतर मुलगा आणि त्याच्या घरचे लग्न न करण्यावरच ठाम होते. हे लग्न करायचेच असेल तर त्यांना अजून 20 तोळे सोनं
आणि 10 लाख रुपये कॅश द्यावी लागेल अशी विचित्र मागणी मुलाकडच्यांनी केली आणि इथं लग्न आणखी फिसकटू लागलं आणि हे सगळं प्रकरण हमरीतुमरीवर आलं. त्यातच नवऱ्या मुलाने त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून मुलीकडच्यांना मी कुणाला घाबरत नाही आणि तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही अशी धमकी दिली. ही गोष्ट त्यानंतर मुलीकडच्यांनी तक्रारीमध्ये सांगितली. त्यानंतर हे लग्न होणारच नाही असं सांगत मुलाकडच्यांनी मुलीच्या घरच्यांना घरातून हाकलून दिलं. त्यानंतर 8 दिवसांवर आलेलं लग्न असं मोडत असलेलं पाहून समाजात होणाऱ्या मानहानीच्या भीतीने मुलीच्या घरच्यांनी इतर नातेवाईकांना मध्यस्थी घेऊन मुलाकडच्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी चकलांबा पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलाविरुद्ध आणि त्याच्या घरच्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि 15-20 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी त्यांचा झालेला सगळा खर्च पुराव्यांसहित पोलीस तसेच माध्यमांसमोर मांडला आणि मुलाने या अगोदरही अशाच प्रकारे तालुक्यातील दुसऱ्या मुलींची फसवणूक केली असल्याचं सांगितलं. त्यासोबतच मुलगा PSI असल्याने या प्रकरणात खाकीभोवतीच सगळी तपासाची चक्र फिरणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं या प्रकरणाची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा झाली. पण आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मुलाच्या भावाने पोलीस स्टेशन गाठून मुलीच्याच घरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली त्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. मुलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की मुलीचं आणि मुलाचं फोनवर बोलणं होत होतं तेव्हा मुलीने तिची या मुलासोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं होतं. मुलगी स्वखुचीने लग्न करत नसून फक्त घरच्यांच्या इच्छेपोटी करते ही गोष्ट नवऱ्या मुलाला पटत नव्हती. मुलीच्या घरच्यांच्या कानावर ही गोष्ट घालूनही त्यांनी याला जास्त महत्व न देता मुलीची समजूत काढतो असं जुजबी कारण देऊन लग्नाची तयारी केली. त्यानंतर लग्नाची तारीख जवळ येऊनही मुलीच्या वागण्यात आणि बोलण्यात बदल न झाल्यानं मुलाने हे लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. हीच गोष्ट त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांना 8 एप्रिल रोजी घरी बोलावलं असता त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनीच आम्हाला धमकावल्याचं म्हटलंय. आम्ही जरांगे आहोत आणि तुम्ही चुकीच्या लोकांना खेटलात, आता आम्हाला 25 लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाची वर्दी उतरवून टाकू तसेच त्याला एकट्यात गाठून मारहाण करू अशा धमक्या मुलीच्या घरच्यांनी दिल्याची तक्रार मुलाच्या भावानं दिली आहे. त्यामुळे प्रकरण सध्या चिघळण्याच्या भूमीवर आल्याचं दिसून येत आहे. बाकी या घटनेत पुढे पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.